Good morning, friends. Now today we are going to study remaining part of the chapter 14, light and formation of shadow. In your textbook, see in your textbook page number 102. Do you know in this box? डू यू नो म्हणजे बघा विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला त्या चौकटीमध्ये डू यू नो म्हणजे तुम्हाला माहीत आहे का, अशा प्रकारे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अ सन डायल इज ॲन इन्स्ट्रुमेंट दॅट इंडिकेट्स द टाईम विथ द हेल्प ऑफ द एक्सटेंट अँड द डायरेक्शन ऑफ द शॅडो ऑफ ॲन ऑब्जेक्ट फॉर्म इन सनलाईट. म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये सनलाईट अर्लियर टाइम was measured by placing a stick parallel to the axis of the earth by noting the position of its shadow on the dial at different times of the day. The largest sundial is at Jantar Mantar, New Delhi. म्हणजे ही सन डायल म्हणजे सूर्यतबकडी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण म्हणजे सूर्यतबकडी. म्हणजे एखाद्या वस्तूच्या सूर्यप्रकाशातील छायेची मात्रा व दिशा म्हणजे सूर्यप्रकाशामध्ये एखाद्या वस्तूची दिशा आणि मात्रा यांच्या मदतीने वेळ दर्शवणारे उपकरण. एक काठी पृथ्वीच्या अक्षाला समांतर ठेवून काठीची छाया दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी तबकडीवर कोठे पडते ते नोंदवून कालमापन केले जात असे. पूर्वीच्या काळी बघा अशा प्रकारे कालमापन केलं जात असे. सर्वात मोठी सूर्यतबकडी जी आहे ती कुठे आहे? नवी दिल्लीला जंतर मंतर येथे. भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन. द रिसर्च वर्क प्रेझेंटेड बाय द इंडियन सायंटिस्ट सर सी.व्ही. रामन reading scattering of light is known as the Raman effect. He discovered this effect on 28th February 1928. To commemorate this event, 20th February is celebrated as National Science Day since 1987 in India. भारतीय शास्त्रज्ञ बघा सर सी.व्ही. रामन यांनी सादर केलेले प्रकाशाच्या विकिरणासंबंधीचे जे संशोधन आहे ते संशोधन रामन परिणाम म्हणून ओळखले जाते. त्यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी हा शोध लावला आणि त्या शोधाच्या स्मरणार्थ 1987 पासून हा दिवस कोणता 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आता बघा याच्या आधी जशा दोन ॲक्टिव्हिटीज तुम्ही केल्या लेटस्ट ट्राय दिस जसं करून पाहिलं तसं अजून एक प्रयोग तुम्हाला करून पाहायचा आहे. त्याच्यासाठी अगदी सोपं ॲपरेटस आहे साहित्य. ॲपरेटस अ ग्लास वॉटर अ लार्ज व्हाईट शीट ऑफ पेपर. ग्लास म्हणजे पाणी पिण्याचा जो काचेचा ग्लास असतो तो ग्लास, वॉटर म्हणजे पाणी, अ लार्ज व्हाईट शीट ऑफ पेपर आणि पांढरा मोठा कागद. Place a glass filled with water on a sheet of paper in the window so that it receives direct sunlight. ज्या खिडकीमध्ये सूर्यप्रकाश येत असेल त्या खिडकीमध्ये तो पांढरा कागद ठेवायचा आणि त्याच्यावर तो पाण्याने भरलेला ग्लास ठेवायचा. व्हॉट इज सीन ऑन द पेपर. बघा व्हॉट इज सीन ऑन द पेपर म्हणजे तुम्हाला त्या पेपरवर काय दिसेल. काय दिसतंय बघा पुस्तकामध्ये पण चित्रामध्ये दाखवलेलं आहे की त्या सूर्यप्रकाशाच्या किरणांमध्ये त्या पाण्याची जी सावली पडलेली आहे किंवा त्या काचेची जी सावली पडलेली आहे त्या सावलीमध्ये काय दिसतंय तुम्हाला? रंग दिसताय वेगवेगळे. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड ॲक्टिव्हिटी आहे बघा सोप वॉटर अ स्मॉल लूप ऑफ वायर. साबणाचं पाणी आणि अ स्मॉल लूप ऑफ वायर एक तारेचा तुकडा. इफ यू डिप द वायर लूप इन द सोप वॉटर अँड देन ब्लो ऑन इट. जर तो तारेचा तुकडा तुम्ही पाण्यामध्ये त्या साबणाच्या पाण्यामध्ये बुडवला आणि नंतर जर त्याच्यावर तुम्ही जर फुंकर मारली की काय होतं? फुगे तयार होतात. बरोबर. ते साबणाच्या पाण्याचे फुगे करण्याची ती जी
काडी भेटते बघा, तो प्रयोग तुम्ही केलेला असेल किंवा यात्रेमध्ये भेटतं ते बघितलेलं असेल तुम्ही. द ब्युटिफुल कलर्स ऑफ द रेनबो आर सीन इन दिस बबल्स. त्या बबल्समध्ये आपल्याला कोणते कलर दिसतात? बरोबर, रेनबोमध्ये जे कलर दिसतात की नाही ते कलर आपल्याला त्या बबल्समध्ये दिसतात. करून पाहायचं आहे तुम्ही हा प्रयोग. ट्राय दिस. ट्राय दिस. व्हॉट डू यू सीन ऑन होल्डिंग अ सीडी इन द सन. सीडी जी असते बघा, ती सीडी पण तुम्ही जर सूर्यप्रकाशामध्ये ठेवली तर तुम्हाला अशा प्रकारे त्यात सुद्धा द ब्युटिफुल कलर्स ऑफ द रेनबो आर सीन ऑन दॅट सीडी. इन द पास्ट बघा पेज नंबर 103. देर इज ऑल्सो गिव्ह अ बॉक्स. इन द पास्ट द ब्रिटिश सायंटिस्ट सर आयझॅक न्यूटन मेड अ स्पेशल डिस्क. सर आयझॅक न्यूटन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने एक तबकडी बनवली बघा. वन साइड ऑफ द डिस्क वॉज डिवायडेड इक्वली इंटू 7 पेटल्स ऑफ द 7 कलर्स. काय केलं त्याने? त्या तबकडीचे 7 भाग केले आणि त्या 7 भागांमध्ये 7 रंगांच्या समान पाकड्यांमध्ये वेगवेगळे रंग भरले बघा. कोणकोणते? रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो अँड व्हायलेट. त्या बाजूला तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा ह्या 7 रंगांच्या समान पाकड्यांमध्ये त्या तबकडीला रंगवलं बघा. दी डिस्क वॉज फिटेड ऑन अ स्टँड. आणि ती डिस्क एका स्टँडला फिट केली. अँड रोटेटेड फास्ट. आणि तिला जोरात फिरवली. ॲज द डिस्क रोटेटेड द 7 कलर्स डिसअपियर्ड अँड ओनली व्हाईट वॉज सीन. जेव्हा ती तबकडी जोरात फिरते बघा तेव्हा काय होतं? हे 7ही कलर आपल्याला दिसत नाही, तर काय दिसतं? फक्त एक पांढरा रंग त्याला दिसला. दिस प्रूव्ड दॅट सनलाईट इज मेड ऑफ 7 कलर्स. काय त्याच्यावरून त्याने काय निष्कर्ष काढला न्यूटनने? की सूर्यप्रकाश हा 7 रंगाचा बनलेला आहे हे त्याने सिद्ध केलं. दॅट इज वाय द डिस्क इज नोन ॲज न्यूटन्स डिस्क. आणि म्हणून ह्या डिस्कला न्यूटन डिस्क असं म्हणतात, म्हणजे न्यूटन तबकडी असं म्हणतात. न्यूटन रोट अ बुक कॉल्ड ऑप्टिक्स अबाउट लाईट. न्यूटनने प्रकाशाविषयी द ऑप्टिक्स हा ग्रंथ लिहिलेला आहे. व्हॉट वी हॅव लर्न. बघा आपण या पाठामध्ये किंवा इन दॅट चॅप्टर व्हॉट वी हॅव लर्न. फर्स्ट अ सबस्टन्स दॅट एमिट्स लाईट इज अ सोर्स ऑफ लाईट. प्रकाशाचे उत्सर्जन करणारा पदार्थ म्हणजे प्रकाशाचे उगमस्थान किंवा स्रोत होय. सेकंड, द नॅचरल सोर्सेस ऑफ लाईट आर द सन, द स्टार, फायरफ्लाईज एक्सेट्रा. द लँटर्न, the flame of candle, an electric bulb, etc. are artificial sources of light. प्रकाशाचे नैसर्गिक उगमस्थाने कोणती? तर सन म्हणजे सूर्य, स्टार्स म्हणजे तारे आणि फायरफ्लाईज म्हणजे काजवे. आणि प्रकाशाची कृत्रिम उगमस्थाने कोणती? तर कंदील, मेणबत्ती आणि इलेक्ट्रिक बल्ब ही प्रकाशाची कृत्रिम उगमस्थाने आहेत. लाईट इज प्रोपोगेटेड इन अ स्ट्रेट लाईन. लाईट हा किंवा प्रकाशाचं संक्रमण हे सरळ रेषेत होते. लाईट मस्ट बी रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस ऑफ अन ऑब्जेक्ट फॉर द ऑब्जेक्ट टू द सीन. कोणती वस्तू दिसण्यासाठी तिच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचं परावर्तन होणं आवश्यक असते. अँड नेक्स्ट, इफ अन ऑपेक ऑब्जेक्ट ऑब्स्ट्रक्ट्स द पाथ ऑफ लाईट इट कास्ट अ शॅडो. प्रकाशाच्या मार्गात जर अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची सावली म्हणजेच छाया निर्माण होते. अँड नेक्स्ट, व्हाईट सनलाईट कंटेन्स 7 कलर्स. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात 7 रंग असतात. या गोष्टी किंवा हे मुद्दे आपण या पाठामध्ये शिकलो. डिड यू एव्हर वंडर. तुम्हाला काही प्रश्न पडतात का? एक प्रश्न आहे बघा इथे दिलेला. व्हाय डू यू पकर अवर लिप्स व्हेन ब्लोईंग अ कॅन्डल आउट. आपण मेणबत्तीवर फुंकर घालताना ओठाचा चेंबू आपल्याला का करावा लागतो? मेणबत्ती विझवताना आपल्याला ओठाचा चेंबू का करावा लागतो असा प्रश्न आहे. व्हेन वी पुकर अवर लिप्स वी लिव्ह ओनली अ स्मॉल स्पेस फॉर द एअर टू कम आउट. दॅट इन्क्रीजेस द प्रेशर ऑन द एअर अँड इट हेल्प्स टू पुट आउट द कॅन्डल. जेव्हा आपण ओठाचा चेंबू करतो त्यावेळेस काय होतं? तोंडातून हवा बाहेर पडण्यासाठी क्षेत्रफळ कमी लागते आणि हवेवर जास्त दाब येऊन मेणबत्ती पुट आउट होते म्हणजे विझते. तर अशा प्रकारे इन दिस वे वी हॅव कम्प्लिटेड दॅट चॅप्टर अँड नाऊ वी सॉल्व एक्सरसाइजेस ऑन दॅट
ऑन दिस चॅप्टर. बघा फर्स्ट क्वेश्चन आहे चूज ॲन ॲप्रोप्रिएट वर्ड अँड फिल इन द ब्लँक्स. खाली पर्याय दिलेले आहे बघा, इन ब्रॅकेट ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्या ऑप्शन्स चूज करून आपल्याला या फिल इन द ब्लँक्स करायच्या आहे, म्हणजे रिकाम्या जागा भरायच्या आहे. ए डॅश डॅश इज अ नॅचरल सोर्स ऑफ लाईट. बघा आत्ताच आपण व्हॉट वी हॅव लर्न याच्यामध्ये शिकलो की नॅचरल सोर्स ऑफ लाईट sun, stars and fireflies. So in that option there is a option, giving option is star. Then first fill in the blanks is a star is a natural source of light. Second, a dash dash is an artificial source of light. Artificial source या ऑप्शन्स मध्ये दिलेला आहे बघा कॅन्डल. Hence a candle is an artificial source of light. Third, when light passes through a prism, it gets separated into dash dash colors. याचा आन्सर आहे 7 colors. The image obtained in the pinhole camera is, याचं उत्तर आहे बघा कशी दिसते प्रतिमा पिनहोल कॅमेऱ्यामध्ये इन्व्हर्टेड. Yes, the image obtained in the pinhole camera is inverted. Next, a shadow is formed when an dash dash object comes in the way of light. A shadow is formed when an opaque object comes in the way of light. And last, when a dash dash object comes in the way of light, light passes dash dash it. When a transparent object comes in the way of light, light passes through it. लाईट पासेस थ्रू इट. अशा प्रकारे या फिल इन द ब्लँक्स आहे बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 आहे राईट व्हेदर ऑफ द फॉलोइंग ऑब्जेक्ट्स आर ल्युमिनस ऑर नॉन ल्युमिनस. ऑब्जेक्ट दिलेले आहे इकडे तुम्हाला ते ल्युमिनस आहे ऑब्जेक्ट का नॉन ल्युमिनस आहे ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग अँड फोर्थ क्वेश्चन आहे राईट द आन्सर्स टू द फॉलोइंग. अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर 1, 2, 3 and 4 आर solve in your homework notebook. Thank you.